लाडकी बहिणीचा लाडक्याचा 19वा हप्ता वाटपाबद्दल जानेवारी महिन्याच्या हप्ता वाटपाबद्दल आनंदाची बातमी समोर आली आहे. TV9 ची एक महत्त्वाची आनंदाची बातमी थोड्या वेळापूर्वी आलेली आहे की लवकरात लवकर तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे. तर नेमकी काय बातमी असणार आहे TV9 ची सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. बघा, वाटपाचा GR आलेला आहे. 18 फेब्रुवारीला GR आलेला आहे. त्याच्यानंतर आता जवळजवळ 4 दिवस संपलेले आहेत, तरी पण अजून हप्ता वाटप झाला नाही. आता उद्यापासून सोमवार असणार आहे, आठवडा पुढचा आता चालू होणार आहे. त्याच्यामुळे या आठवड्यामध्ये कधी तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे, कोणत्या महिलांना हप्ता वाटप होणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बनवणार. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे, कारण की TV9 ची ही महत्त्वाची बातमी आहे. त्यांच्या सूत्रांना एक महत्त्वाची मधली बातमी समजलेली आहे आणि त्यांनी एक महत्त्वाची ही बातमी थोड्या वेळापूर्वी सांगितली TV9 नी. तर त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ मी बनवून सांगत आहे. लाडक्यानो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. कोणत्या महिलांना हप्ता भेटणार आणि लाभार्थी यादी. बऱ्याच लाडक्यांना वाटतं की लाभार्थी यादी या ठिकाणी कधी भेटणार आहे. तर लाभार्थी यादी लाडक्यांनो जाहीर होत असते. ती लाभार्थी ती तुम्हाला पाहता येणार नाही किंवा मला पण पाहता येणार नाही. ही लाभार्थीची यादी असते ती तुम्हाला अंगणवाडी सेविकापर्यंत किंवा त्याच्यावर महिला व बाल विकास विभाग अधिकारी यांच्यापर्यंत ती यादी येत असते. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना, सर्व लोकांना ही यादी पाहता येत नसते. इंडिव्हिज्युअली म्हणजे तुम्हाला स्वतःला पाहिजे असेल तर तुम्ही ऑनलाईन या ठिकाणी तुमच्या लॉग इन करून वगैरे पाहू शकता. नारी शक्ती ॲप वाल्या ताई आणि ज्यांनी ऑफलाईन फॉर्म भरला होता त्या ताईंनी तुम्हाला अंगणवाडी सेविका किंवा महिला व बाल विकास अधिकारी असतात, जे प्रत्येक तालुक्याला जिल्ह्याला असतात, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही पाहू शकता. पण ही लाभार्थी यादी जाहीर होते याचा अर्थ लाडक्यांनो ही समजून घ्या. मी तुम्हाला थोड्या ते सांगणारच आहे, काळजी करायची गरज नाहीये. पण बऱ्याच लाडक्यांच्या कमेंट्स येत होत्या की सर लाभार्थी यादी कशी पाहिजे, तर लाभार्थी यादी कुठं भेटते, तर ह्या लाभार्थी यादी आम्हाला पाहिजे. तर लाडक्यांनो ह्याबद्दल तुम्हाला मी डायरेक्ट स्पष्ट शब्द सांगत आहे की लाभार्थी यादी जी असते ती लाभार्थी यादी फक्त तुम्हाला पाहता येत नाहीये. ते वरच्या लोकांना, ज्यांना ते ऍक्सेस असतात, ज्यांना ते अधिकार असतात, त्यांनाच ते पाहता येतात. त्याचं तुम्हाला मी सॅम्पल पण एक दाखवलं होतं. त्या स्वरूपात याद्या येत असतात. तर लाडक्यांनो बघा, आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप चांगली स्वरूपाची माहिती दिली जाते. सर्वात अगोदर, सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही माहिती दिली जाते. आता पडताळण्यानंतर पण एक लाभार्थी यादी तयार होत असते, ती पण तुम्हाला नंतर मी दाखवेल. पण आता सध्या जी लाभार्थी यादी येत आहे ती या 19व्या हप्त्याच्या वाटपाबद्दलची लाभार्थी येत आहे, ती तुम्हाला मी सांगत आहे. चला आता ती नंतर तुम्हाला गोष्ट सांगतो, पण आधी अंदाजची बातमी काय आली आहे लाडक्या बहिणीसाठी ती तुम्हाला दाखवतो. TV9 ची एक बातमी समोर आली आणि उद्या बघा शेवटचा आठवडा सुरू होणार आहे. हा फेब्रुवारी महिना या ठिकाणी ह्या पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे आता समजा हा आठवडा संपला तर डायरेक्ट मार्च महिना म्हणजे 2 महिन्याचा गॅप पडलेला आहे. त्याच्यामुळे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. फक्त याच महिलांना हप्ता मिळणार आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो, काळजी करू नका. व्हिडिओ काळजीपूर्वक हा तुम्हाला बघायचा आहे. चला बघा, सगळ्यात पहिली बातमी तुम्हाला दाखवली होती म्हणजे TV9 ची ही बातमी दाखवत आहे. अपडेटेड बघा तुम्हाला दिसत आहे 22 फेब्रुवारी 2026 4:30 वाजता, दुपारी 4:30 वाजता ही बातमी या ठिकाणी आलेली आहे. TV9 ची बातमी आहे. काय बातमी तुम्ही स्वतः वाचा, मी बोलत नाहीये. TV9 ची तुम्हाला न्यूजपेपर मध्ये जाऊन बघा, त्यांचं वेबसाईट आहे, वेबसाईटवर जाऊन बघा. न्यूज वर त्यांच्या TV चॅनलवर पण ही बातमी आलेली आहे, तुम्ही ती पाहू शकता. काय बातमी बघा, TV9 ची लाडकी बहिणी योजना, लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी. बघा, हे मी म्हणत नाही आनंदाची बातमी, स्वतः TV9 नी या ठिकाणी सांगितलेलं आहे. लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. तर कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना वाटतं की लवकरात लवकर आता हप्ता भेटायला पाहिजे, खूप झालं. या ठिकाणी भरपूर सारे लाडके ताई नाराज आहेत. आणि मी एक गोष्ट तुम्हाला परत सांगतो लाडके ताईंनो, हप्ता तुम्हाला 100% भेटणार, याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नाहीये. आज न उद्या तुम्हाला हप्ता भेटणार आहे, त्याच्याबद्दल काळजी करायची गरज नाहीये. पण एक गोष्ट लक्षात घ्या लाडके ताईंनो, ती समजून घ्यायची आहे, ती म्हणजे लाडक्या ताईंची संख्या कमी होईल याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. बऱ्याच लाडक्या ताईंना हे कळत नाहीये की बाबा हळूहळू लाडक्या बहिणीच्या 2.5 कोटी लाडक्या ताई होत्या, या 1.5 कोटीवर आलेल्या आहेत. ह्या मुद्द्यावर आपल्याला या ठिकाणी मुद्दा उचलायचा आहे, मागणी करायची आहे आणि सरकारकडे खंबीरपणे आपल्याला पुढाकार घेऊन मागणी करायची आहे. फक्त आपल्याला हप्ता कधी भेटेल सर हप्ता काय येत नाही सर, GR आलाय मग हप्ता कधी येणार सर, तारीखवर तारीख भेटायली सर, सगळीकडे हेच सांगतात की आता भेटेल, उद्या भेटेल, परवा भेटेल सर, हप्ता कधी भेटणार आहे. बघा लाडक्यातून तुम्हाला मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. हा गुरुदादा ज्यावेळेस बोलतो तो स्पष्ट बोलतो. हप्ता तुम्हाला 100% भेटणार आहे. तुम्हाला हे मी मागं पण बोललो होतो, GR यायच्या अगोदर पण बोललो होतो, काळजी करायची गरज नाही, GR येणार आहे आणि तुम्हाला शेवटच्या आठवड्यात हप्ता भेटणार आहे. हे तुमचं जर माझ्यावर खोटं वाटत असेल तर 16-17 फेब्रुवारीचा व्हिडिओ जाऊन बघा, त्याच्यामध्ये मी स्पष्ट सांगितलं होतं. तर एक गोष्ट लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, जे हप्ता जो असणार आहे तो कमी लाडक्या ताईंना भेटणार आहे, याच्याकडे जरा लक्ष द्या.
ही गोष्ट समजून घ्या. आनंदाची बातमी तुम्हाला 100% भेटणार म्हणजे भेटणार. हप्ता तुम्हाला चालू होणार म्हणजे हप्ता वाटप होणार म्हणजे होणार. पण कमी लाडक्या बहिणींना हप्ता भेटायला ही गोष्ट समजून घ्या. बऱ्याच लाडक्या ताई या ठिकाणी बाद झालेल्या आहेत. 86 लाख लाडक्या ताईंना हप्ते भेटले नाहीत. त्यांना 17वा 18वा हप्ता भेटला नाही. आणि आता पुढचा जर हप्ता नाही भेटला तर काय तुम्हीच सांगा लाडक्या बहिणींनो. त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. सर्व युट्यूबर बांधवांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक युट्यूबर बांधवाला पण मी ही रिक्वेस्ट करतोय, उगाच ह्याचे त्याचे गोष्टी सांगण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र या. जवळजवळ भरपूर सारे युट्यूबर बांधव आहेत, त्यांनी पण एकत्र या. लाडक्या बहिणीसाठी ते व्हिडिओ बनवा. दुसरी गोष्ट म्हणजे जे टीव्ही चॅनलवाले आहेत, न्यूजपेपरवाले आहेत, त्या सगळ्या लाडक्या दादांना पण मी एक रिक्वेस्ट करतोय की आपल्या लाडक्या बहिणीसाठी थोडंफार पाऊल उचला. आपण जर मागण्या नाही केल्या तर लाडकी बहीण योजना नंतर हळूहळू बंद पडेल. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी या ठिकाणी सपोर्ट करायचा आहे, ही काळजी घ्यायची आहे. चला आता बघा, एक गोष्ट तुम्हाला सांगतोय, लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आली. योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट आता लवकरच तुम्हाला हप्ता कधी भेटणार आहे याच्याबद्दलची ही अपडेट आलेली आहे. काय अपडेट आहे तुम्हाला दाखवतो. आणि त्यांनीच हे पण सांगितलं लाडक्या की लवकरच तुम्हाला हप्ता TV9 बघा सांगितलं की लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये बघा या योजनेअंतर्गत लाभार्थी बँक महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1,000 रुपये येतात. मग मात्र गेल्या काही महिन्यापासून या पैशामध्ये अनियमित दिसून येत आहे. आता जानेवारी महिना संपला, फेब्रुवारी महिना देखील शेवटच्या टप्प्यात आहे. मात्र असं असताना देखील लाभार्थी महिलांना अजूनही जानेवारी महिन्याचे पैसे मिळाले नाहीत. जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा आता लाभार्थी महिला करत आहेत. या संदर्भात एक मोठी बातमी समोर आलेली आहे. बघा, जानेवारी महिना पण आता संपलाय, फेब्रुवारी महिना पण आता संपत आलाय. मग हप्ता कधी भेटणार आहे या लाडक्या बहिणी विचारल्या. तर ती म्हणजे आता लवकरच जानेवारी महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांना मिळण्याची शक्यता या ठिकाणी आली आहे. समोर त्या आलेल्या माहितीनुसार जानेवारी हप्त्यासाठी सरकारने फंड उभारण्यास सुरुवात केली आहे. यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून हे पैसे भेटले, सगळं दिलेलं आहे. बघा, तुम्ही हे वाचून घ्या. आता एवढं काही त्याच्यामध्ये मी बोलत नाही, पण जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच भेटेल अशा स्वरूपाच्या अंदाची बातमी समोर आलेली आहे. तर लाडक्या तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, 18वा हप्ता तुम्हाला भेटलाय का? परत सांगतोय, ज्या लाडक्या त्यांना 17वा 18वा हप्ता भेटला नसेल त्यांनी लवकरात लवकर KYC करून घ्या. आता हे शेवटचा महिना असणार आहे. 31 मार्च पर्यंत आपल्याला मुदत दिलेली आहे. 31 मार्च नंतर तुम्हाला कोणी मुदत देणार नाही. आता निवडणुका संपल्यात, सगळं संपल्यात. परत तुम्हाला स्पष्ट बोलतोय, आता आपल्याला सरकारला मागणी केली, सरकार आपल्याला ऐकण्यासाठी काय राहिलेलं नाहीये. आता निवडणुका सगळ्या संपल्यात. महानगरपालिका संपले, जिल्हा परिषद संपले, सगळं संपलंय. आता पुढच्या निवडणुका कधी लागतात ते पुढच्या वेळेस बघू. पण आता तरी या ठिकाणी सरकारला ऐकायला काय राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे सर्वांनी जी संधी दिलेली आहे, सरकारने एक संधी दिली आहे 31 मार्च पर्यंत, ती 31 मार्चची संधीचं सुवर्ण संधी समजा आणि लवकरात लवकर आपली KYC अपडेट करून घ्या. ज्या लाडक्या त्यांची KYC चुकलेली आहे त्यांनी सर्वांनी पुन्हा एकदा KYC व्यवस्थित करून घ्यायची आहे. आणि ज्यांनी आता करून घेतले त्यांनी आपलं नाव, जिल्हा सांगा. आणि KYC मध्ये 2 प्रश्न विचारले जातात. त्या 2 प्रश्नाचे उत्तर तुम्ही नाही दिलेत का कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. अशा स्वरूपात काही प्रश्न असतील, अडचणी असतील, कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि हा गुरुदादा परत सांगतो लाडक्या ताईंनो, आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागेल. हप्ता भेटणार आहे, त्याच्याबद्दल मोठी गोष्ट नाहीये. हप्ता वाटप सुरू होईल, काही काळजी करू नका. पण ज्या लाडक्या ताईंना मागचे हप्ते भेटले नाहीयेत त्यांच्यासाठी लढावं लागणार आहे. रस्त्यावर पण उतरायची वेळ आली तर रस्त्यावर पण उतरावं लागणार आहे. सगळ्यांनी तयारी ठेवा. या ठिकाणी बघा लाडक्या ताईंनो, आपल्याला मागण्या करत आहे, तुमच्यासाठी मी झटत आहे, झगडत आहे. सगळ्यांनी सहकार्य करा, सपोर्ट करा. आणि तुम्हाला आता एक फोटो मी सकाळी दाखवलं होता. त्याचबरोबर आता पुढच्या अजून ज्या ठिकाणी मी तुमच्यासाठी मागणी करतोय त्यांचे फोटो तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी सपोर्ट करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.